झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता एक नजर बॉलिवूड गॉसिप्सवर आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमधून। आमिर खानचा सत्यमेव जयते हा टॉक शो स्मॉल स्क्रीनवर अवतरला आणि स्मॉल स्क्रीनचं रूपच बदललं। सामाजिक बांधिलकी जपत आमिर या शोमध्ये संदेश देताना दिसला। इतकंच नाही तर आमिरच्या या उपक्रमाला जनतेनंही साथ दिली। या शोसह ऋतिकच्या जस्ट डान्स शोची देखील स्मॉल स्क्रीनवर चर्चा होती। या शोचं नवं पर्व ऋतिक लवकरच स्मॉल स्क्रीनवर घेऊन येणार असल्याचं बोललं जात होतं। मात्र ऋतिक क्रिश 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे हा शो पुढे ढकलण्यात आला। सलमान खानचा बहुचर्चित एक था टायगर हा सिनेमा ईद दरम्यान रिलीज होणार आहे। या सिनेमाचा फर्स्ट लुक आउट झाल्यापासून या सिनेमाची खूपच चर्चा होतीये। त्यातच या सिनेमातून कतरिना कैफ आणि सलमान खान ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे। या दोघांची अफलातून केमिस्ट्री एका गाण्यातूनही प्रेक्षकांना सरप्राईज करणार आहे। या गाण्याचं शूटिंग नुकतंच पार पडलंय, त्यामुळे सलमान आणि कतरिना सध्या खूपच एक्साइटेड आहेत। ऋतिक शाहरुख नंतर आता रणबीर कपूर सुपर हिरो बनणार असल्याची चिन्ह दिसतायत। सिकंदर कॉमिक्स या सिनेमात रणबीर सुपर हिरो बनून आपल्या फॅन लिस्ट मध्ये आणखीनच भर पाडणार आहे। सुपर हिरो हे बच्चे कंपनीचे फेवरेट मानले जातात, त्यामुळे जर रणबीर सुपर हिरो बनून सिल्वर स्क्रीनवर आला तर बच्चे कंपनीला रणबीरच्या रूपात नवा सुपर हिरो मिळेल आणि रणबीरला नवे फॅन्स मिळतील। रोहित शेट्टीचा बोल बच्चन सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय। या सिनेमात अभिषेक बच्चनसह रोहितचा हुकुमी एक्का म्हणजे अजय देवगणनेही प्रमुख भूमिका साकारली आहे। या सिनेमामध्ये अजय सिंघम सिनेमातील डायलॉगबाजी करताना दिसणार आहे। आता माझी सटकली हा सिंघम सिनेमामधला अजयचा डायलॉग खूपच हिट झाला होता। हीच डायलॉगबाजी आता बोल बच्चन सिनेमातही पाहता येणार आहे। मात्र या डायलॉगला विनोदाची फोडणी देण्यात आली आहे, म्हणजे हा डायलॉग बोल बच्चनमध्ये विनोदी सीनमध्ये वापरण्यात आलाय। रोमांस इज नॉट माय कप ऑफ टी हे विधान केलं इम्रान हाशमीनं। झाडांभोवती गाणी म्हणणं, रोमांस करणं मला जमणार नाही। गुडी भूमिका करण्यापेक्षा मी वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याला अधिक पसंती देतो। खरं तर बॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक फिल्म्स म्हणजे स्टार्सला लागलेली जणू लॉटरीज। मात्र इम्राननं रोमॅन्टिक फिल्म्स न करण्याचा जणू चंगच बांधलेला दिसतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।